इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण संच। घटक संच लिहिण्याच्या पद्धती। मागील पाठामध्ये आपण संचाची ओळख करून घेतली। आता आपण संच लिहिण्याच्या पद्धतींचा अभ्यास करूया। संच लिहिण्याच्या पद्धती। संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत यादी पद्धती आणि दुसरी गुणधर्म पद्धती। चला तर मग जाणून घेऊया संच लिहिण्याच्या पद्धतींविषयी। चला तर आपण संच असलेले एक उदाहरण पाहू। इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकांचा समूह। इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकांची आपण यादी करू। त्यासाठी आपण आपल्या स्कूल बॅग मधील एक एक पुस्तक बाहेर काढू। मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला रसास्वाद आणि संरक्षण शास्त्र। अशा सर्व पाठ्यपुस्तकांची यादी आपण लिहिली। प्रत्येक घटक लिहिल्यानंतर स्वल्पविराम दिला। मराठी स्वल्पविराम, हिंदी स्वल्पविराम, याप्रमाणे सर्व घटक आपण क्रमाने लिहिले। हा क्रम बदलला तरी चालतो। अशी सर्व घटकांची यादी लिहिल्यानंतर ही सर्व यादी आपण विशिष्ट अशा कंसात लिहूया। या कंसाला महिरपी कंस असं म्हणतात। या महिरपी कंसामध्ये ही सर्व यादी लिहितात आणि ए या अक्षराने ही यादी आपण दर्शवली। कोणत्याही अक्षराने आपण संच दर्शवू शकतो हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे। याप्रमाणे आपण ए बरोबर महिरपी कंसात इयत्ता 9वीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची यादी लिहिली आणि हा महिरपी कंस पूर्ण केला। या प्रकारे संच लिहिण्याची पद्धती म्हणजेच यादी पद्धती होय। या यादी पद्धतीविषयी आणखीन सखोल अभ्यासासाठी आपण पुढील काही मुद्दे पाहूया।
या चित्रामध्ये आपणास ही पुस्तकांचा समूह दिसत आहे. नेमकी ही पुस्तकं कशाची आहेत? तर या चित्रामध्ये इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकांचा समूह आहे. म्हणजेच ही पुस्तकं नुसती पुस्तके नसून त्यांच्यामध्ये इयत्ता 9वीची पाठ्यपुस्तकं हा गुण लपलेला आहे. म्हणजेच ही इयत्ता 9वीची पाठ्यपुस्तकं आहेत. हा संच एका वेगळ्या पद्धतीने आता लिहिला जातो. ती पद्धत म्हणजे पहा पुढील प्रमाणे. बी बरोबर महिरपी कंसात वाय उभी रेघ या पुस्तकांचा गुण वाय हे इयत्ता 9वीचे पाठ्यपुस्तक आहे. महिरपी कंस पूर्ण. पहा या संचामध्ये बी बरोबर महिरपी कंसात सर्व पाठ्यपुस्तकांबद्दल म्हणजेच सर्व घटकांबद्दल वाय हे अक्षर मानलेलं आहे. यानंतर उभी रेघ लिहून या वाय घटकामध्ये जो गुण आहे म्हणजेच ही इयत्ता 9वीची पाठ्यपुस्तक आहेत, हा गुणधर्म उभ्या रेघेच्या पुढे लिहिलेला आहे. वाय हे इयत्ता 9वीचे पाठ्यपुस्तक आहे. याप्रमाणे हा संच लिहिला गेला आहे. याप्रमाणे संच लिहिणे म्हणजेच गुणधर्म पद्धत होय. तर या पद्धतीलाच गुणधर्म पद्धती असे म्हणतात. या संचाचे वाचन पुढील प्रमाणे करतात. संच बी चे घटक वाय असे आहेत की वाय हे इयत्ता 9वीचे पाठ्यपुस्तक आहे. याप्रमाणे या संचाचे वाचन करतात. या संचाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढील मुद्द्यांद्वारे आणि आणखीन उदाहरणही पाहूया. तर पहा पुढील मुद्दे व उदाहरणे.